Fine. We will start our lecture now. Let the people come. Okay. Am I audible to everyone? Hello. Hello. Shall we start? Yes, ma'am. Okay. So today we are going to deal with air pollution and control. Lastly, wastewater will be conducted during our own lectures. जो भी हमारा continue होगा after I guess 15 or 18, I don't know. So there we are going to cover wastewater again. So I'll be dealing now with air pollution and control, complete subject related to gate only. Okay. As we have already discussed water supply engineering, and we have bifurcated the marks according to the points which were there in our own syllabus. Now regarding air pollution and control, there may be two or three questions among environment engineering. Environment engineering मधल्या पूर्ण 13 ते 14 मार्कांपैकी एक 5 ते 6 मार्क एअर पोल्युशन वरती येतात. कधी कधी हे मार्क्स 2-3 पण होऊ शकतात. पण पूर्ण सिलेबस मध्ये वॉटर वेस्ट वॉटरला जास्त वेटेज आहे दॅन दिस what air pollution and then noise pollution and solid waste. सो जे हे 5 ते 6 मार्क्स आहेत हे पूर्ण डिवाइड होतात एअर पोल्युशन मध्ये, सॉलिड वेस्ट मध्ये आणि नॉईज पोल्युशन मध्ये. या तिन्हीमध्ये पण जर वेटेज कन्सिडर केलं तर एअर पोल्युशनचं वेटेज जास्त आहे रादर दॅन गोइंग फॉर नॉईज पोल्युशन अँड सॉलिड वेस्ट. ओके. सो let's go for air pollution first, and then we will go for solid waste and noise if time permits. So what will be the content of syllabus over here? Syllabus मध्ये नक्की काय आहे गेटच्या रेफरन्स मध्ये? बेसिक आहेत points, types of pollutant, then their sources and impacts, air pollution. So impact काय काय आहेत, मग ते human वरती असू देत, plants वरती असू देत किंवा material वरती असू देत. So what will be its impact? Then what will be the composition of whole air that we are going to learn? Most importantly here is air pollution metrology. Okay. So what are the important points which will be asked for majority questions in a gate that will be related to these sources, pollutant types, and then metrology, plus air pollution and control. So types of pollutant are quite easy to understand and remember also. Their sources also. The very important point that may be having a more weightage as well as अंडरस्टँडिंगला थोडंसं हार्ड असलेलं पॉइंट इकडे जे आहे ज्याच्यामध्ये क्वेश्चन ट्विस्ट करून विचारले जाऊ शकतात, तो पॉइंट म्हणजे एअर पोल्युशन मेट्रोलॉजी आणि एअर पोल्युशन कंट्रोल. ओके. या 2 पॉइंट्स वरती आतापर्यंत बरेच क्वेश्चन्स आलेत. एखाद दुसरा क्वेश्चन या पहिल्या 2-3 पॉइंट्स वरती आहे. So we will focus more on this particular air pollution metrology and pollution control. So I'll just brief की या सिलेबस मध्ये किंवा या पूर्ण सब्जेक्ट मध्ये आहे तरी काय, वी आर कम्प्लिटली डीलिंग विथ एअर. पहिल्यांदा आपण डील करत होतो वॉटर सोबत, नंतर करत होतो वेस्ट वॉटर सोबत आणि आता करायचंय एअर सोबत. ओके. सो हे जे काही 5 मूळ तत्व आहेत तुमच्या एन्व्हायरमेंट मधली, ती सगळी आपण टेक्निक वापरून शिकणार आहे ऍज इन वी आर लर्निंग फॉर इंजिनिअरिंग पॉइंट ऑफ व्ह्यू. फाईन. एअर पोल्युशन अँड कंट्रोल म्हणलंय म्हणजे फक्त एअर पोल्युशनचं थिअरीच नाही लर्न करायचं आहे, तर आपल्याला त्याच्यासोबत असलेले न्यूमरिकल्स किंवा डिझाईन्स जे काही आहेत ते सगळे डिझाईन्स आपल्याला लर्न करायचे आहेत. ओके. फॉर गेट डिझाईन म्हणजे एक्झॅक्ट अप्रोप्रिएट डिझाईन 2-3 पेज डिझाईन नाही, तर त्याचे कन्वर्ट केलेले शॉर्ट न्यूमरिकल्स तुम्हाला येतील.
सो पूर्ण सिलेबसमध्ये हे टिक मार्क केलेले पॉईंट जे काही आहेत ते व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर नंबर्स रिलेटेड जे काही जसं आपल्याकडे वॉटर सप्लायमध्ये आणि वेस्ट वॉटरमध्ये स्टँडर्ड्स होते की या लिमिटपर्यंत तुम्ही हे सगळं करू शकता. तर इकडे सुद्धा एअरसाठी क्वालिटी स्टँडर्ड्स आहेत. सो हे क्वालिटी स्टँडर्डचा जो लास्ट पॉइंट आहे दिस विल बी देअर फॉर नंबर्स. ओके, म्हणजे लिमिट काय असू शकतं विचारलं तर एकच मार्क्ससाठी विचारू शकतात. पण दिस एअर पोल्युशन मेट्रोलॉजी अँड एअर पोल्युशन कंट्रोल हे जे काही 2 पॉइंट्स आहेत हे 2 पॉइंट 2 मार्काच्या क्वेश्चनसाठी मॅक्सिमम विचारलेत. ओके, सो या होल सिलेबसमध्ये फोकस करणारे जे महत्वाचे स्टार मार्क करणारे जे काही पॉइंट्स असतील दीज आर नथिंग बट दिस air pollution metrology and air pollution control, which will be there for 2 marks of questions. Okay. So this is whole regarding the syllabus of GATE. GATE मध्ये एवढेच पॉइंट विचारले जातात, पण तुमचं जर सिलेबस घेतलं जे तुम्ही बीए मध्ये शिकणार आहे तर या सिलेबस मध्ये बरेच आणखीन ऍडिशनल पॉइंट्स पण आहेत जे तुम्ही नंतर लर्न करू शकता. सो आताच्या या गेट सेशन्स मध्ये आय विल स्टार्ट विथ द बेसिक ऑफ एअर पोल्युशन. What exactly the definition of air pollution? What do we exactly mean by air pollution? Okay. Clear. So first lecture we are going to deal with introduction of air pollution. So basics of air pollution. Now what basics are nothing but first we will go for definition of air pollution. Now आपण ES मध्ये पण बघितलंय काय काय डेफिनेशन्स आहेत एअर पोल्युशनच्या किंवा एन्व्हायरमेंट म्हणजे नक्की काय. सो जे काही तुमच्या सराउंडिंग मध्ये आहे ते आपण एन्व्हायरमेंट म्हणून कन्सिडर करतो. बट ॲज इफ वी आर लर्निंग फॉर दिस एअर पोल्युशन द डेफिनेशन विल स्टँड लाईक दिस. दिस डेफिनेशन इज नोन ॲज BIS डेफिनेशन बिकॉज तुम्ही जे स्टँडर्ड कोड वापरता बुक वापरता त्याच्यामध्ये हे डेफिनेशन दिलेलं आहे. सो वी विल रेफर दिस डेफिनेशन ॲज अ स्टँडर्ड डेफिनेशन. So BIS definition for air pollution is nothing but air pollution is the presence in ambient atmosphere of a substance generally resulting from the activity of man in a sufficient concentration, presence for sufficient time under circumstances which interfere significantly with the comfort, health, or welfare of a person or fully use or enjoyment of a property. Now, I will just brief what exactly this definition means. खूप मोठं definition वाटतंय पण meaning खूप simple आहे. हे जे bold केलेले म्हणजे words आहेत presence then of substance in a sufficient concentration, sufficient time under circumstances. हे जे काही points आहेत these are very important in this particular definition. Now what this definition exactly means? हे definition म्हणजे नक्की काय म्हणतंय? एअर पोल्युशन ही असं फेनॉमेना आहे किंवा असं निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे एन्व्हायरमेंटवरचा जो बेसिकली हॅपन होतो, जो बेसिकली ऑकर होतो, जे सबस्टन्स एन्व्हायरमेंटशी रिलेटेड नाहीत. म्हणजे यू कॅन टेक इट ॲज अ फॉरेन मटेरियल्स जे एन्व्हायरमेंटचा मेन कंटेंट नाहीच आहेत असे सबस्टन्सेस जर एन्व्हायरमेंटमध्ये पुट केले किंवा इनपुट केले तर त्यांच्या स्पेसिफिक कॉन्सन्ट्रेशनमुळं फॉर एक्झाम्पल कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे कमी आहे ह्याच्यावरती त्यांचं इम्पॅक्ट जास्त होणार आहे का कमी होणार आहे हे जास्त व्हेरी करतं. सो इकडे सफिशियंट कॉन्सन्ट्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड. प्लस इन द प्रेझन्स ऑफ सफिशियंट टाइम or under specific circumstances. सफिशियंट कॉन्सन्ट्रेशन म्हणजे जास्त कॉन्सन्ट्रेशन कमी कॉन्सन्ट्रेशन. पण हे जर कमी कॉन्सन्ट्रेशन जास्त ड्युरेशन साठी तुम्ही फोकस करत असाल किंवा प्रेझेन्स मध्ये राहत असाल तर मग त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला दिसणार आहे. पण कॉन्सन्ट्रेशन कमी आहे तुमचा टाइम त्याच्यासोबत घालवलेला तो पण कमी आहे तर मग तुम्हाला इम्पॅक्ट जनरली कधी दिसणार पण नाही. ओके, सो स्पेसिफिक कॉन्सन्ट्रेशन स्पेसिफिक टाइम इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. अंडर सर्कमस्टन्सेस स्पेसिफिक सर्कमस्टन्सेस काय असणार आहेत? सर्कमस्टन्सेस म्हणजे तुम्ही एखाद्या जागेवरती काम करताय आणि त्या जागेवरती असे काही पोल्युटंट आहे जे तुमच्या प्रेझेन्स मध्ये येणार आहेत. ओके, किंवा घरामध्ये काही कंटेंट आहे ज्याच्यामुळे तुमच्या ऍटमॉस्फिअर मध्ये एअर पोल्युटंट रिलीज केले जात आहेत आणि तुमचा त्यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट येतोय. सो दीज आर नथिंग बट सर्कमस्टन्सेस. ओके, विच इंटरफिअर्स. हे सगळे जे काही सर्कमस्टन्सेस आहेत ते तुमच्या नॉर्मल लाईफमध्ये इंटरफिअर केले जातात जेणेकरून तुमचं जे हेल्थ आहे किंवा
तुमच्या प्रॉपर्टीज आहेत. प्रॉपर्टी म्हणजे तुमचं घर आहे, मटेरियल आहे, व्हॉटएव्हर इट सराउंड्स टू यू. ओके. ते सगळं तुम्हाला इम्पॅक्ट झालेलं दिसतं. ओके. अँड दिस इम्पॅक्ट इज बट ऑब्वियस अ निगेटिव्ह इम्पॅक्ट. ओके. एअर पोल्युशन हे जे काही कंटेंट आहे किंवा हा जो काही कन्सेप्ट आहे हा बेसिकली तुम्हाला निगेटिव्ह इम्पॅक्टच दाखवतो. पॉझिटिव्ह इम्पॅक्ट जनरली आपल्याला बघायला मिळत नाही. ओके. सो इट इज कन्सिडर्ड ॲज अ वन ऑफ द प्रॉब्लेम रिलेटेड टू एन्व्हायरमेंट नाउअडेज. ओके. आता आपण न्यूजेस बघितल्या असतील बिकॉज ऑफ दिस लॉकडाऊन तुम्हाला खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट बघायला मिळतो एन्व्हायरमेंटवरती. हे असं का झालं तर जे काही तुमच्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटी सगळ्या स्टॉप झाल्या. ओके. मग ते व्हेइकल युटिलायझेशन असू देत किंवा मेजॉरिटी इंडस्ट्रियलायझेशन जे काही आहे ते तुमचं वर्किंग स्टॉप केलं आणि त्याच्यामुळं तुम्हाला जे काही तुमचं ऍटमॉस्फिअर आहे ते जास्त क्लिअर दिसायला लागलं. ओके. म्हणजे काय, ऍटमॉस्फिअर मधले सबस्टन्सेस जे एन्व्हायरमेंटचे मेजॉरिटीली नव्हतेच, मुळात ते एन्व्हायरमेंटचे नव्हते, जे तुम्ही आपल्या ऍक्टिव्हिटीजमुळे एन्व्हायरमेंटमध्ये टाकले, त्याच्यामुळं जो निगेटिव्ह इम्पॅक्ट होता तो निगेटिव्ह इम्पॅक्ट आता कमी दिसायला लागला, जो एन्व्हायरमेंटमध्ये एअर पोल्युशन म्हणून नोंद केला जातो. ओके. सो हे फुल डेफिनेशनचं मिनिंग असं आहे की जे फॉरेन मटेरियल, जे अनवॉन्टेड मटेरियल तुमच्या एन्व्हायरमेंटमध्ये येत आहेत विथ सफिशियंट कॉन्सन्ट्रेशन, सफिशियंट टाइमसाठी येत आहेत आणि एक स्पेसिफिक सर्कमस्टन्सेसमध्ये येत आहेत, जे तुमच्या हेल्थवरती, तुमच्या प्रॉपर्टीजवरती, तुमच्या ओव्हरऑल लाईफस्टाईलवरती इम्पॅक्ट दाखवत आहेत, जो निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे त्या सगळ्या आस्पेक्ट्सला मिळून जे काही बनेल दॅट इज नथिंग बट युअर एअर पोल्युशन. ओके. एक सिम्पल ह्याच्यात सांगायचं झालं तर आपलं जे बेसिक कॉन्सन्ट्रेशन आहे, फॉर एक्झाम्पल कन्सिडर युअर ओन बॉडी. ओके. तुमच्या स्वतःच्या बॉडीला एक ठराविक गोष्टीला, ठराविक टाइमला ठराविक गोष्टी लागतात स्पेसिफिक कॉन्सन्ट्रेशन मध्ये. मग तुमचं जेवण असू देत किंवा आणखीन कुठले इन्ग्रेडियंट्स असू देत, जे तुमच्या बॉडीशी चांगले आहे तेच इन्ग्रेडियंट तुम्ही घेतले तर तुमचं हेल्थ चांगलं राहील. पण जे तुम्हाला टॉक्सिक आहे आणि ते तुमच्या बॉडीमध्ये आलं तर यू डू हॅव सम रिॲक्शन्स इनसाइड. ओके. एक्झॅक्टली सिमिलर वे तुम्ही होल एन्व्हायरमेंट कन्सिडर करा. एन्व्हायरमेंटचं स्वतःचं असं एक कपॅसिटी आहे गोष्टींना सामावून घेण्यासाठीचं आणि त्याचे स्वतःचे काही कंपोनंट्स आहेत. ओके. त्या कंपोनंटला सोडून जर एखादा वेगळा कंपोनंट आतमध्ये आला जो अनवॉन्टेड आहे, जो त्याचं स्वतःचं बॅलन्स डिसबॅलन्स करतोय, तर या ज्या काही कंडिशन्स आहेत त्या सगळ्या कंडिशन्स एअर पोल्युशन मध्ये येतात. लेट्स टेक एन एक्झाम्पल. आता CO2. ओके. CO2 इज बेसिकली अ नॅचरल कंपोनंट ऑफ एन्व्हायरमेंट. आता तुम्ही म्हणाल कसं? See, we do have plants. Plant do have CO2 contained over this. O2 CO2 cycle is related to plant generally. Naturally, O2 CO2 cycle is present by your plant only. Okay. So तिकडून तुमचं CO2 येणार आहे. पण जर कॉन्सन्ट्रेशन जे ठरलेलं आहे एन्व्हायरमेंटचं CO2चं ते इन्क्रीज झालं, let's take 5% is the natural concentration of CO2 for environment, जे स्वतःचं कॉम्बिनेशन म्हणून एन्व्हायरमेंटने रिलीज केलं. पण त्या 5% पेक्षा जनरली बिकॉज ऑफ आर ऍक्टिव्हिटी ते 5% इन्क्रीज झालं 10 to 15% मध्ये. हे जे काही इन्क्रीज इन CO2 कॉन्सन्ट्रेशन आहे दिस इज अगेन नोन ॲज एअर पोल्युशन. ओके. प्लस रिव्हर्सली आपण बघूया, 5% पेक्षा जर परत कमी झालं 2%, 1%ला तरी सुद्धा ते एअर पोल्युशन म्हणून कन्सिडर केलं जातं. सो ठराविक कॉन्सन्ट्रेशनच्या खाली किंवा वर, जास्त किंवा कमी, जर एखाद्या ऍटमॉस्फिअरच्या कंपोनंटचं पर्सेंटेज जास्त किंवा कमी झालं, हे दोन्ही पण जास्त होणं आणि कमी होणं ह्या दोन्हीला आपण एअर पोल्युशन म्हटलं जातं. ओके. सो दिस वॉज द डेफिनेशन ऑफ एअर पोल्युशन, ज्याच्यामध्ये फॉरेन मटेरियल, सफिशियंट कॉन्सन्ट्रेशन, सफिशियंट टाइम आणि सर्कमस्टन्सेस या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत टू राईट or to understand this particular definition. Okay. Now we will see what is the principle which will be considered for air pollution. Air pollution चं असं कोणतं प्रिन्सिपल आहे जे आपल्याला बघायचं आहे. ओके. सो एअर पोल्युशनच्या प्रिन्सिपलला STR प्रिन्सिपल सुद्धा म्हणतात. सोर्स, ट्रान्समिशन अँड रिसेप्टर. S म्हणजे सोर्स, T म्हणजे ट्रान्समिशन आणि R म्हणजे रिसेप्टर. सोर्स म्हणजे काय काय असतात, जिकडून तुमच्या एन्व्हायरमेंटमध्ये जे फॉरेन मटेरियल्स आहेत ते इनपुट दिले जातात ऍटमॉस्फिअर मध्ये. ओके. सो दोज आर नोन ॲज सोर्सेस. फॉर एक्झाम्पल इंडस्ट्रीज,
त्याच्यानंतर आपलं व्हेइकल यूज असेल, व्हेइकल इमिशन असेल. सो दीज विल बी नोन ॲज सोर्सेस ओव्हर देअर. ओके. सोर्सेसचे क्लासिफिकेशन्स आपण नंतर बघूया. पण यांना सोर्सेस म्हणायचं. ओके. टी म्हणजे ट्रान्समिशन किंवा ट्रान्सपोर्ट ऑफ दिस पर्टिक्युलर पोल्युटंट. ओके. जे तुमच्या सोर्समधून रिलीज झालेत, इमिट झालेत ॲटमॉस्फिअरमध्ये, त्यांचं ट्रान्समिशन करणारी सेकंड फेज आहे, सेकंड पोर्शन आहे, दॅट इज ट्रान्समिशन ऑर ट्रान्सपोर्टेशन. आता हे ट्रान्सपोर्टेशन कसं होणार? So for transportation of this particular source emitted, this has to be transferred with respect to wind, atmospheric changes, then your pressure variations. So हे जे काही आपले वेदर कंडिशन्स आहेत, त्या वेदर कंडिशन्स मुळे सुद्धा हे ट्रान्समिशन होऊ शकतं ॲज अ मीडिया. ओके. So for this transmission, you required media, and that media is nothing but your atmosphere itself. Okay. And the last one, R1 is nothing but receptor. Receptor मध्ये कोणी पण असू शकतं, ज्यांच्यावरती इम्पॅक्ट होणार आहे ते सगळेच कंपोनंट तुम्ही ॲज अ रिसेप्टर म्हणून घेऊ शकता. यांच्यामध्ये यू कॅन हॅव लिव्हिंग ॲज वेल एज नॉन लिव्हिंग कंपोनंट्स ओव्हर देअर. लिव्हिंग मध्ये तुम्ही ह्युमन घ्या, प्लांट्स, ॲनिमल्स, any microorganism that you can consider which will have impact, negative impact. So those will be receptors. Non-living मध्ये generally materials येतात. तुमचं construction material असू देत, buildings असू देत, whatever it may be. Every component which do have material that will be considered as a non-living receptor under this air pollution. Okay. So three principles are there. STR principle. S म्हणजे सोर्सेस, टी म्हणजे ट्रान्समिशन ऑर ट्रान्सपोर्ट, आर म्हणजे रिसेप्टर. या 3 पॉइंट वरतीच पूर्ण सिलेबस फिरतो एन्व्हायरमेंटचा, सॉरी दिस एअर पोल्युशनचा. सोर्स म्हणजे जिकडून तुमचं इमिशन होणार आहे कंपोनंट्स. ट्रान्समिशन म्हणजे जे काही इमिशन झाले ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती नेणारे कंपोनंट्स. आणि रिसेप्टर म्हणजे बिकॉज ऑफ ट्रान्समिशन त्यांच्यापर्यंत जेव्हा ज्यांच्यापर्यंत तुमचं इमिशन पोहोचतंय किंवा पोल्युटंट पोहोचताय, दोज आर नोन ॲज रिसेप्टर्स. ओके. नेक्स्ट वन. आता जे मीडिया आपण बघितला, जो मीडिया आपण मगाशी म्हटलं की एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती घेऊन जातोय किंवा जे ॲटमॉस्फिअर मध्ये आपण राहतोय, एअर इज वन कंपोनंट ऑफ युअर ॲटमॉस्फिअर किंवा ॲटमॉस्फिअर रिप्रेझेंट्स युअर एअर, जे आपण पाहणार आहे एअर पोल्युशनमध्ये. सो व्हॉट एक्झॅक्टली द स्ट्रक्चर ऑफ ॲटमॉस्फिअर इज प्रेझेंट? आपण कोणत्या ॲटमॉस्फिअरिक लेवलमध्ये राहतो किंवा ओव्हरऑल अर्थवरती ॲटमॉस्फिअरिक स्ट्रक्चर नक्की असतं तरी कसं? ओके. So to represent this particular atmospheric structure, this structure is bifurcated into 4 different levels. Okay, 3 वेगवेगळ्या levels वरती हे जे काही आहे ते bifurcate झाले. So first level or first layer of atmosphere is troposphere. Okay, troposphere. Troposphere, generally it varies from 0 to 12 kilometers from Earth surface. 12 किलोमीटर, कधी कधी 15 किलोमीटर पण असू शकतं. काही काही बुक्स मध्ये 12 दिले, काही काही मध्ये 15 दिले. इट डिपेंड्स. सो 0 to 12 किलोमीटर्स ॲटमॉस्फेरिक लेवल जो फर्स्ट आहे तो अर्थ सरफेस पेक्षा 12 किलोमीटर वरतीपर्यंतचा आहे. तिथपर्यंत तुम्ही पहिलं लेअर ऑफ ॲटमॉस्फिअर कन्सिडर करू शकता. Now, what are these properties for this first layer? आपण जे काही राहतोय, सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्या काही आपल्या आहेत त्या या पहिल्या लेअर मध्ये होतात. म्हणूनच एअर पोल्युशन लर्न करण्याच्या आधी तुम्हाला ॲटमॉस्फेरिक स्ट्रक्चर मध्ये हे ट्रोपोस्फिअरला लर्न करणं सगळ्यात गरजेचं आहे. का तर आपण इकडे राहतो आणि सगळ्या एअर पोल्युशनच्या ऍक्टिव्हिटीज 99% या ट्रोपोस्फिअर मध्येच होतात. ओके. सो ट्रोपोस्फिअर कुठून कुठपर्यंत येतं? 0 to 12 kilometers. Now, what are the properties of this troposphere is? Every atmospheric change related to weather phenomena जे काही आहेत ते ट्रोपोस्फिअर मध्ये बघायला मिळतात. वेदर फेनॉमेना मध्ये तुमचं समर सीझन, विंटर सीझन, रेनी सीझन, pressure variations due to which your wind is going to flow. You are going to feel the wind. Okay. सायक्लॉन जे आता आपण बघतोय सध्या रिसेंटली, वॉट एव्हर इज हॅपनिंग राईट नाव तुमच्या ओशन रिजन्स मध्ये. सो दीज ऑल कंटेंट्स विल बी observed or will be felt in this particular first location that is known as troposphere. Now, what will be the air composition over here? Every gases starting from oxygen to some of the inert gases will be present in this particular troposphere. Now,
let's go for second and then we will discuss further. So this one is the first layer of atmosphere, that is troposphere. Next one is stratosphere. Now stratosphere is quite above, that is from up to 50 kilometers from the earth's surface. 50 kilometers 55 किलोमीटर्स पर्यंत स्ट्रॅटोस्फिअर स्प्रेड झालेला आहे. याचं बेसिक कंपोनेंट काय आहे तर ओझोन. ओके, गॅस जे काही आहे इकडे तुम्हाला जो बघायला मिळेल तो 99% ओझोन प्रेझेंट आहे स्ट्रॅटोस्फिअर मध्ये. नाउ यू ऑलरेडी नो व्हॉट इज द पर्पज ऑफ ओझोन और व्हॉट इज द प्रॉपर्टी ऑफ ओझोन. ओझोनची प्रॉपर्टी काय आहे, एनीबडी कॅन टेल मी, सो दॅट आय विल नो की तुम लोग हो यहाँ पे. ओझोन नक्की काय करतं ऍटमॉस्फिअर मध्ये? Ozone is the gas which will help you to absorb the majority of harmful radiations. Harmful radiations ला ट्रॅप करायसाठी ओझोन बेसिकली लागतं. समजा हे मीटिंग जर ब्रेक झालं तर प्लीज रिजॉइन ऑन द सेम लिंक that is provided by your CCs. Fine. So stratosphere is having a major component of O3 in it. Okay. O3 is going to help you to absorb maximum radiations from your sun. So ते तुम्हाला प्रोटेक्ट करेल. सो ट्रोपोस्फिअर मध्ये जनरली ओझोनचं मॅक्सिमम कंपोनेंट आहे. नाव आता जर ट्रोपोस्फिअर मध्ये मॅक्सिमम कंपोनेंट O3 चा असेल, so by nature itself stratosphere is blessed with O3. Now this O3 may travel or may observed in troposphere also. ओके, ट्रोपोस्फिअर मध्ये सुद्धा कधी कधी ओझोन ऑब्झर्व केला जातो. हा स्ट्रॅटोस्फिअर मधला ओझोन समजा ट्रोपोस्फिअर मध्ये कधी कधी ऑब्झर्व झाला, देन O3 will be an harmful gas for troposphere. म्हणून ट्रोपोस्फिअर मध्ये जर O3 आला तर तो एअर पोल्युशन म्हणून नोंद केला जातो. पण जर स्ट्रॅटोस्फिअर मध्ये O3 असेल तर O3 हा एअर पोल्युशन होणार नाही. ओके, so this has to be very very clear. O3 in stratosphere is a main component of stratosphere, so it will not be air pollution component over there. But if O3 is traveled to troposphere, first layer of atmosphere, then that O3 will be considered as a air pollution component. Okay, so you need to have something, you need to have some control measures over there which will control O3 level of ozone level into your troposphere. Okay, so स्ट्रॅटोस्फिअरचे प्रॉपर्टीज काय आहेत? एक तर तो 50 to 55 किलोमीटर्स फ्रॉम अर्थ सरफेस आहे. सेकंड लेअर आहे. कंपोनंट एअर कंपोनंट काय आहे हे तर O3 मेजॉरिटीली बघायला मिळतो. आता जर O3 इकडे 99% आहे, ओझोन 99% असेल, तर व्हॉट विल बी द टेम्परेचर ओव्हर हिअर? What will be the temperature variations over here? O3 is having property of absorbing radiations. If radiations are absorbed, it means heat is going to be increased. So thermodynamically जर तुम्ही बघायला गेलं तर स्ट्रॅटोस्फिअरचे दोन प्रकार पडतात, दोन भाग पडतात परत एकदा. जो फर्स्ट लेअरच्या जवळचा पोर्शन आहे that will gives you a more variations over there, आणि जो वरचा लेअर आहे मतलब अराउंड 40 to 50 च्या वरती जर गेला तर त्याचं टेम्परेचर कमी व्हायला लागतं. Okay, so troposphere will show you a maximum degree Celsius, that is 60 degrees Celsius. Stratosphere will show you both of the variations, plus as well as minus variation of temperature in that particular region. Next to it is mesosphere. So stratosphere मध्ये टेम्परेचर व्हेरिएशन्स बघायला मिळतील. सो रिडक्शन इन टेम्परेचर जे काही आहे ते तुम्हाला स्ट्रॅटोस्फिअर पासून बघायला मिळणार आहे. Next layer is mesosphere. Mesosphere will extend up to 80 to 85 kilometers from the Earth's surface and the atmosphere. Mesosphere is known as a stable kind of layer in the atmosphere. ह्याच्यामध्ये जास्त व्हेरिएशन्स बघायला मिळत नाहीत, पण या लेअर पासून जे गॅसेस आहेत ते गॅसेस तुम्हाला आयोनिक फॉर्मेशन मध्ये दिसतील. फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन रॅडियंट, O+, समथिंग लाईक. ओके, सो मेसोस्फिअर मध्ये जनरली म्हणजे जे तुमचे गॅसेस आहेत त्यांना आयोनिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं स्टार्ट होतं. मेसोस्फिअर कॅन शो यू द टेम्परेचर -85
-5 degree Celsius or -100 degree Celsius, something like. Okay, so this one is the coolest temperature region in the atmosphere. त्याच्यानंतर जो काही लेअर येईल तो म्हणजे थर्मोस्फिअरचा लेअर. Thermosphere, as the name indicates, this will be tremendously increase in temperature. Temperature may varies from this negative temperature to the positive, that is maximum is recorded was 2000 degree Celsius over there. थर्मोस्फिअरचे परत एकदा म्हणजे 85 किलोमीटरच्या वरती जेवढं काही असेल 700 किलोमीटर पर्यंत तो सगळा थर्मोस्फिअर आहे. So this whole atmosphere layers are divided from 0 to 700 kilometers. 700 किलोमीटर पर्यंत यांचं बायफिकेशन होतं 4 मध्ये. ओके, सो लास्ट वन आहे तो थर्मोस्फिअर आहे. हायली हिटेड पोर्शन इन द ॲटमॉस्फिअर. इकडे सगळेच जे काही कंटेंट आहेत ते सगळे आयोनिक फॉर्म मध्ये आहेत, म्हणून ह्याचं सबसेक्शन येतं आयोनोस्फिअर म्हणून पण. ओके, thermosphere is again sub-bifurcated into magnetosphere, ionosphere, and exosphere. Okay, magnetosphere मध्ये you can have some electromagnetic attractions or electromagnetic properties in that layer. आयोनोस्फिअर मध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला आयोनिक फॉर्म मध्ये कन्वर्ट झालेल्या दिसतील. सो हायली रिॲक्टिव्ह ॲटमॉस्फिअर इज देअर ओव्हर देअर. एक्झोस्फिअर मध्ये ड्यू टू हायर डिग्री टेम्परेचर जे काही चेंजेस होतील थर्मोडायनामिकली एक्सचेंजचे, हीट एक्सचेंजचे, दॅट प्रॉपर्टी तुम्हाला तिकडे बघायला मिळेल. ओके, सो थर्मोस्फिअर इज अगेन सबडिवायडेड इंटू आयनोस्फिअर, मॅग्नेटोस्फिअर अँड एक्झोस्फिअर. ओके, सगळ्यात लास्ट पोर्शन जो काही येतो ॲटमॉस्फिअर मध्ये दॅट इज रिलेटेड टू एक्झोस्फिअर. Okay, which is sub portion of thermosphere. Fine, I will just revise what are this atmospheric structure. First layer is troposphere, second layer is stratosphere, third layer is mesosphere, and last layer is thermosphere. Okay, ह्यांचं बायफिकेशन कोणत्या बेसिस वरती झालं? एक तर अल्टिट्यूड म्हणजे तुमचा सरफेस पासून, अर्थ सरफेस पासून वरती किती किलोमीटर आहे. अल्टिट्यूड कन्सिडर केल्यामुळं तुमचे एअर कंपोनंट्स बदलत गेले. एअर कंपोनंट्स बदलत गेले म्हणजे तुमचं जे काही प्रेशर आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर जसं वरती जाईल तसं व्हेरी करत जाईल. त्याच्यानंतर डेन्सिटी ऑफ गॅसेसची डेन्सिटी पण बदलत जाईल. ट्रोपोस्फिअर विल हॅव मॅक्सिमम गॅसेस डेन्सिटी इन द ॲटमॉस्फिअर दॅन दी अदर लेयर्स. जसं वरती जाल तसं तसं डेन्सिटी ऑफ गॅसेस जे काही आहे ते बदलत जाणार. ओके, सो या ह्याच्यावरती तुमचं ॲटमॉस्फिअर जे काही आहे ते 4 पोर्शन्स मध्ये बायफिकेट झालं. ओके, आता एअर पोल्युशन लर्न करताना यू नीड टू फोकस ऑन दिस ट्रोपोस्फिअर ओनली. ओके, सो जेव्हा जेव्हा आपण ॲटमॉस्फिअर म्हणतो तेव्हा तेव्हा जो काही लेअर तुम्हाला कन्सिडर करायचा आहे तो लेअर म्हणजे ट्रोपोस्फिअर. ओके, हो, इथपर्यंत कळलंय. हे ॲटमॉस्फिअर आहे, ह्याच्यावरतीच तुम्हाला जे काही इम्पॅक्ट्स होतील ते इम्पॅक्ट्स लर्न करायचे. समजा एखाद्याला एरोस्पेस मध्ये किंवा शटल्स मध्ये इंटरेस्टेड आहे तर त्याला हे पूर्ण ॲटमॉस्फेरिक स्ट्रक्चर लर्न करणं गरजेचं आहे, कारण ह्याच्यामध्येच तुमचे सगळे व्हेरिएशन्स होणार आहेत. ओके, जे पण काही रेजिस्टन्स असणार आहे वरती स्पेस मध्ये जाण्यासाठी त्याच्यासाठी तुम्हाला थर्मोस्फिअरचं कम्प्लीट नॉलेज असणं गरजेचं आहे. ओके, सो त्या बेसिस वरतीच तुम्ही तुमचं डिझाईन जे काही आहे, स्पेस डिझाईन, स्पेस शटल डिझाईन ते करत असताय. फाईन, सो दिस इज युअर स्ट्रक्चर ऑफ ॲटमॉस्फिअर. नेक्स्ट वन, कंपोजिशन ऑफ ड्राय अँबियंट एअर. ड्राय अँबियंट एअर म्हणजे काय? अँबियंट म्हणजे बेसिक कंपोनंट. ओके, एकदमच बेसिक. फाईन, जे तुम्हाला तुमच्या पहिल्या लेअर ऑफ ॲटमॉस्फिअर मध्ये बघायला मिळतं. सो आता हे इम्पॉर्टंट का आहे तर दिस मे बी आस्क्ड ॲज अ वन मार्क क्वेश्चन और इवन फॉर युअर युनिव्हर्सिटी ऑल्सो ॲज अन ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन. सो हे जे काही तुम्ही बघताय आता, नायट्रोजन, ऑक्सिजन, आर्गॉन, कार्बन डायऑक्साईड, हे सगळ्या कंपोनंटला सोडून जर एखादा कंपोनंट ॲटमॉस्फिअर मध्ये आला तर दॅट इज नोन ॲज एअर पोल्युटंट. ओके, जो तुमच्या ॲटमॉस्फिअरला पोल्यूट करणार आहे. सो द नेम इज एअर पोल्युटंट. ओके, सो ह्यांचे कंपोजिशन्स तुम्ही बघून घ्या, पर्सेंटेजेस बघून घ्या. You may have a screenshot of your own mobile phone to this particular table, or I will share this presentation. So these are the main composition of atmosphere. म्हणजे मी जे काही म्हणत होते की मेन कंपोजिशन असतं ते मेन कंपोजिशन म्हणजे हे आहे. ओके, 100% सर्कल मध्ये डिवाइड केले गेले. 100% मध्ये 78% तुमचं नायट्रोजन आहे,
21% रफली ऑक्सिजन आहे, आर गॉन इन सो ऑन. ओके, सो हे पर्सेंटेजेस बायफिकेट केलेत. सो या पर्सेंटेजला जर व्हेरी झालं, फॉर एक्झाम्पल नायट्रोजन काहीतरी 80 ते 90% पर्यंत वाढलं, दॅट टू अगेन यू कॅन कन्सिडर ॲज अ एअर पोल्युशन. फाईन. ऑक्सिजन लेवल कमी झालं, अगेन यू कॅन नोन ॲज निगेटिव्ह इम्पॅक्ट एअर पोल्युशन झालं. ओके, so likewise these are the main composition of your environment, or you may say main composition of your atmosphere. Fine. Atmosphere म्हणतोय म्हणजे कुठलं लेवल असणार, पहिलं स्ट्रॅटोस्फिअर. ओके, सॉरी, ट्रोपोस्फिअर. फाईन, पहिलं लेअर ट्रोपोस्फिअर. नेक्स्ट वन इज क्लासिफिकेशन ऑफ सोर्सेस ऑफ एअर पोल्यूट. आता हे जे काही सोर्सेस आहेत, हे पोल्युटंट जे काही आहेत ते ॲटमॉस्फिअर मध्ये कोणत्या वेजने येऊ शकतात. नॅचरल सोर्सेस आहेत आणि मॅनमेड सोर्सेस आहेत, अँथ्रोपोजेनिक सोर्सेस. नॅचरल सोर्सेस मध्ये काय काय येऊ शकतं, यू कॅन गो फॉर द रिझन्स, फॉर एक्झाम्पल